सगळ्यात मोठी बातमी समोर येते। आमदार निलेश लंके हाती तुतारी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। आमदार निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। निलेश लंकेचे अजित पवारांसोबत होते, आता ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। निलेश लंके दक्षिण अहमदनगरमधून लोकसभेचे उमेदवार असणार अशी ही शक्यता वर्तवली जाते। तर आत्ताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। निलेश लंके जे आमदार आहेत, त्याचबरोबर अजित पवार यांनी जेव्हा बंड केला होता राष्ट्रवादीमध्ये तेव्हा त्यांनी अजित पवार यांची साथ सोबत घेतलेली होती, पण आता ते पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे आणि त्या हाती तुतारी घेणार असल्याची माहिती समोर येते। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अमोल काय सांगाल? अमोल कोल्हेंनी काही दिवसांपूर्वी निलेश लंके यांना खुली ऑफर दिलेली होती आपल्या सोबत येण्याची आणि आता निलेश लंके तीच ऑफर स्वीकारताना दिसतात, काय अपडेट्स? नक्कीच, आणि अगदी थोड्याच वेळात शरद पवारांची पत्रकार परिषद आहे। या परिषदेमध्ये निलेश लंके यांचा प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे। तशी तयारी सुद्धा सध्या मोदी बाग इथलं जे शरद पवारांचं जनसंपर्क कार्यालय आहे इथे सुरू झालेले आहे। मुळामध्ये दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र शरद पवार गटाकडून ते निवडणूक लढवतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती। अमोल कोल्हेंनी सुद्धा त्यांना तशी ऑफर दिलेली होती आणि नगर रोडवर आता आपण पाहिलं तर निलेश लंके यांचे बॅनर सुद्धा लागलेले पाहायला मिळतात, ज्या बॅनरवर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचा सुद्धा फोटो आहे। आणि त्याच चर्चांना आता उधाण आलेलं आहे की निलेश लंके हे अजित पवारांना धक्का देत शरद पवार यांच्या पक्षामध्ये सामील होतील। काही वेळानंतरच एक पत्रकार परिषद शरद पवारांची होती आणि अतिशय महत्वाची आणि गोपनीय अशी पत्रकार परिषद सांगण्यात आलेलं होतं। कोणतीही माहिती पत्रकार परिषदेचा विषय जो असतो तो यामध्ये सांगण्यात आलेला नाही आणि त्याचमुळे निलेश लंके यांचा प्रवेश होणार का हे पाहणं महत्वाचं आहे। पण काहीच वेळामध्ये हे सगळं चित्र आहे ते सुद्धा स्पष्ट होईल। निलेश लंके सोबत आणखीन काही महत्वाच्या व्यक्ती आहेत, त्या सुद्धा शरद पवार यांच्या पक्षामध्ये सहभागी होतील अशी सुद्धा चर्चा आता या ठिकाणी सुरू झालेली आहे। पण अजित पवार गटाला हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय, कारण की सुरुवातीपासूनच निलेश लंके हे अजित पवार यांच्यासोबत सामील झालेले होते, पण आता त्यांचा निर्णय बदलला असून ते शरद पवार यांच्यासोबत जातील आणि दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांना शरद पवार हे उमेदवारी जाहीर करण्याची सुद्धा दाट शक्यता आहे। निश्चितच अमोल, निलेश लंके असतील किंवा त्यांच्या पत्नी सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक आहेत असं म्हटलं जातंय आणि अशातच ज्या जागा वाटप ज्या पद्धतीनं चालू आहे महायुतीमध्ये, त्यामध्ये अजित पवार गटाच्या वाट्याला तेवढ्या जागा येतील असं दिसत नाहीये सध्या तरी, आणि त्याचाच हा परिणाम आहे असं म्हणता येईल का? नक्कीच, एक तर महायुतीचं जागा वाटप पाडलेलं आहे आणि त्यामुळे अजित पवार गटाला किती जागा मिळतात याबाबत त्यांचेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा संभ्रमावस्थेमध्ये आहे आणि त्याचमुळे आता निलेश लंके यांनी हा विचार केल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवार यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना थेट शरद पवार तिथली उमेदवारी आहे ते सुद्धा जाहीर करू शकतात आणि त्याचमुळे ही तातडीची पत्रकार परिषद आहे ती आज शरद पवार यांनी बोलवलेली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय काय घडतं हे पाहणं महत्वाचंच असेल, पण अजित पवारांना एक मोठा धक्का की जे आमदार त्यांच्यासोबत गेलेले होते त्यातले एक आमदार आहेत ते पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत आणि शरद पवार यांच्या सोबतच काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवल्याचे पाहायला मिळते आणि लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुद्धा असण्याची दाट शक्यता आहे। निश्चितच अमोल, आपण बघितलं तर अमोल कोल्हेंनी जी ऑफर दिलेली होती त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं आमच्या सोबत या, आम्ही तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देऊ। त्यानुसार जर आता निलेश लंके हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये आले तर त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित असं दिसतंय आणि याच्यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची काही प्रतिक्रिया आली आहे का? अद्याप याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया आली नाहीये, कारण की या सगळ्या घडामोडी आहेत त्या अमोल थोडंसं थांबवते, कारण आपल्याकडे आणि इतर काही नेत्यांच्या काही प्रतिक्रिया यावर येत आहेत का, किंवा निलेश लंके स्वतः यावर काही बोललेत का? खरं अद्याप तरी निलेश लंके यांच्याकडून याचा दुजोरा देण्यात आलेला नाहीये, मात्र जी तयारी सध्या या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी सुरू आहे त्या दृष्टीने असं दिसते की खरंच निलेश लंके हे शरद पवार यांच्या सोबत जाण्याची दाट शक्यता आहे। आता काही वेळात शरद पवार हे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचतील, पण जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके हे लढण्यासाठी उत्सुक आहेत। त्यांनी इच्छा देखील आधी व्यक्त केलेली होती, पण सध्या जे महायुतीमध्ये
जागा वाटपावरून घोडा आणलेला आहे. अजित पवार यांना समाधानकारक जागा अद्यापही मिळत नाही आणि निश्चितच. त्यामुळे निलेश लंके यांनी हा विचार अगदी केलेला बरोबर आहे अशी सुद्धा अमोल, ही चर्चा आहे. पार्श्वभूमी आपण बघितलेली आहे आणि त्यामुळे आता पुढे नेमकं काय काय होणार ते बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.